लसाई मसामध्ये अशा प्रकारचे उदाहरण पाहायला मिळते. अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 3, 4 व 5ने भाग द्या, प्रत्येकी बाकी एक उरते. अशा प्रकारचे उदाहरणे आल्यास यामध्ये तीनही संख्याच्या लसावी काढायच्या. 3, 4 व 5च्या लसावी. यामध्ये दोन संख्या मूळ आहेत नाही, कोणत्याही तीनही संख्येला एकामेकाला भाग जात नाही. कोणत्याही संख्येने दोन संख्येला किंवा तीनही संख्येला भाग जात नाही, म्हणून यांच्या लसावी डायरेक्ट 3 गुणिला 4 गुणिला 5 केलं तरी तो लसावीने. 4 पंचे 20, 20 त्रिक 60. आता जो लसावी आला आहे, लसावी किती आला आहे? 60 आला आहे. आणि प्रत्येकी बाकी भाग दिला, प्रत्येकी बाकी किती उरते? 1 उरते. तर 1 उरते, प्रत्येकी बाकी उरते 1, तर ते प्लस करायचं. जी संख्या येईल ती अशी संख्या येईल, म्हणजे 3 व 4 व 5 या संख्येने भाग दिल्यास प्रत्येकी बाकी 1 उरते. ही संख्या म्हणजे कोणती? 61 येईल. अशा प्रकारची उदाहरणे येतात. एका लसावी मसावीमधलाच आहे. एका टोपलीत काही फुले आहेत, त्यांचे 8 फुलांचे हार बनविल्या. 8 फुलांचे हार बनविल्यास 3 फुले उरतात. 12 फुलांचे हार बनविल्यास 7 फुले उरतात. आणि 15 फुलांचे हार बनविल्यास 10 फुले उरतात. तर टोपलीत एकूण फुले किती? अशा प्रकारचे प्रश्न येतात. तर आपण एक ह्या करून घेऊ की ह्या फुलांमधला फरक किती आहे प्रत्येक जागी. 8 फुलांचे हार बनवल्यास 3 उरतात, तर किती? 5चा फरक आहे. 12 फुलांचे हार बनवल्यास किती? 7 फुले उरतात, इथेही 5चा फरक आहे. आणि 15 फुलांचे हार बनवल्यास 10 फुले उरतात, इथे 5चा फरक आहे. अशा म्हणजे कॉमन 5-5चाच फरक आहे. तर मेन किती फुलांचे हार बनवतात त्याच्या आपण लसावी काढू. 8, 12 आणि 15 हे मेन फुलं आहेत की या एवढ्या फुलांच्या आपण त्यांचा लसावी काढू. 2चा भाग जाईल 4, 6, 15. अरे इथं 4चाच भाग जाईल डायरेक्ट. 4चा भाग दिला, 4 2 8, 4 त्रिक 12. मग 3चा भाग जाईल 2, 1, 3 5 15. आता ह्या तीनही संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्याच्यामुळे त्यांचे गुणक 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 5. जो लसावी ह्या इथं आपण लसावी. यामध्ये 4 त्रिक 12, 12 पंचे 60, 60 दुने 120. हा झाला लसावी. जो लसावी आला त्यामधून जो कॉमन फरक आहे तो मायनस करायचा, म्हणजे किती? 115. तर त्या टोपलीत एकूण किती फुले आहेत? 115 फुले आहेत. अशा प्रकारे आपण साध्या प्रकारे आपण उदाहरण सोडवू शकतो. अशा प्रकारचे उदाहरण आहे. 2 संख्याचे गुणोत्तर 15, 11 आहे, त्यांच्या मसावी 13 आहे असल्यास त्या संख्यासुद्धा त्या 2 संख्या कोणत्या आहेत की त्यांच्या मसावी 13 आहे. तर मोठी संख्या काढायसाठी 2 संख्या काढायच्या आहेत, एक मोठी संख्या एक लहान संख्या. मोठी संख्या काढताना इथं गुणोत्तरामध्ये मोठी संख्या आहे ते लिहायचं, गुणिला मसावी किती काय 13 ते लिहायचं. मग लहान संख्या काढताना गुणोत्तरामध्ये लहान संख्या आहे ते लिहायचे, मग गुणिला मसावी लिहायचे, याचा गुणाकार करायचा. 15 त्रिक 45, 45 5 हातच्याला 4, 15 1 15 आणि 4 19, 11 त्रिक 33 हातच्याला 3, 11 1 11 आणि 11. तर ह्या 2 संख्या आहेत. अशा प्रकारे आपण त्या कोणत्या 2 संख्या ते आपण काढू शकतो.